जी उभारली जाते त्या संदर्भात तक्रारीच्या अनुषंगानं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या संदर्भात राज्याच्या सरकारच्या सचिवांकडे याचा अहवाल मागितलाय. नक्की काय प्रकरण आहे? पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. नेरळ ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक अशा प्रकारच्या बिल्डिंग आणि सोसायटी निर्माण होत आहेत, जिथे विशिष्ट प्रकारच्या समुदायाला, विशिष्ट प्रकारच्या धर्माला दुसऱ्या गावातून आणून स्थलांतरित करून नेरळमध्ये त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. तर मी याच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करीन की नेरळचा हिंदू हा पलायन करायच्या रस्त्यावर आताही करतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा नेरळमध्ये मुस्लिम बहुसंख्य होईल. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो. या माध्यमातून आक्षेप घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या सचिवांकडे या संदर्भात अहवाल देखील मागण्याचं या ठिकाणी अर्ज आहे तो केलेला आहे. काय नक्की हा प्रकार आहे? मला असं वाटतंय हे जे हलाल सर्टिफाईड जी सोसायटी जी रेसिडेन्सी आहे याच्यामध्ये स्पेसिफिक एका विशिष्ट धर्मियांना हे जे प्रॉपर्टी विकण्याचा हा जो सगळा खेळ मांडलेला आहे हा एक सुनियोजित कट आहे. हे जे सुकून जे नाव आहे ना हे आत्ता प्रकाश झोतात आले, पण तुम्ही जर इथला आजूबाजूच्या सोसायटीचा जर तुम्ही जर अहवाल घेतला किंवा जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथे हिंदू जो समाज आहे हा मायनॉरिटीमध्ये आहे. आणि इथे एक जो माणूस जर 15 लाखाला एखादा फ्लॅट घेत असेल तर त्याला ना इलाज असतो 3 आणि 4 लाखामध्ये हा फ्लॅट विकावा लागतोय. हे दुर्दैव आहे, कारण इथे तसा प्रेशर बनवला जातोय. इथे जातो बाजूच्या एक सोसायटी मधल्या एक महिला आहेत नायर म्हणून, तर त्यांना तर इतका नाहक त्रास दिला गेलाय, कारण फक्त 2च कुटुंब हिंदूंचे आहेत आणि इतका नाहक त्रास. तर त्या देखील हा फ्लॅट सोडून जायला निघाल्या होत्या. आमच्याशी संपर्क साधला, त्यांच्या सोसायटीमध्ये जबरदस्तीने कुर्बानी आणि या सगळ्या घटना घडतायत. सुकून हे आता आलंय. मला तर मोठा प्रश्न आहे की याला रेरा सर्टिफिकेशन मिळालं कसं, आणि अशा अनेक प्रश्न मीडिया भोवती देखील घोंगावत असतील. अजून कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं नाहीये, पण नेरळसाठी धोक्याची घंटा. मी तर म्हणेल, मी मागेही म्हणालो होतो की नेरळ हा मिनी पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहे. भिवंडीचं उदाहरण झालं. इस्लामिक स्टेट घोषित करायला यांना वेळ लागणार नाहीये, कारण इथला जो कोपरा आहे हळूहळू हिंदू मायनॉरिटीमध्ये चाललाय आणि मुसलमान जो बाहेरून येतोय, म्हणजे भडवळ आणि दामत जी ग्रामपंचायत आहे तिथे आतापर्यंत हिंदू सरपंच राहिलेला आहे. पण मी आता लिहून देतो, पुढच्या 4-5 महिन्यात ज्या निवडणुका होतील त्याच्यात 1001% मुस्लिम सरपंच होईल, कारण बाहेरची जी पॉप्युलेशन आहे 700 ते 800 लोक कुटुंब इथे राहायला आलेली आहेत. त्यामुळे हा प्रचंड काय म्हणतो धोक्याची घंटा आहे. रायगड जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक ममदापूर म्हणून ग्रामपंचायत आहे आणि या ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये एका जागेमध्ये हलाल सोसायटी नावाची एक इमारत आहे, ती बसवण्याचं काम सुरू होत होतं. मात्र मानव अधिकार या आयोगानं आहे तो या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. आपण जर बघितलात तर मुंबईला लागून असलेल्या कर्जतमध्ये या बांधण्यात येणाऱ्या टाउनशिप प्रकल्पाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. या टाउनशिपला केवळ एकाच धर्मासाठी, मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावानं प्रोत्साहन दिलं जात होतं आणि हीच बाब एका तक्रारदारानं केली आणि या तक्रारीचा जो भाग आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उचलला आणि त्यानंतर आता या संदर्भात राज्य शासनाकडे या संदर्भात खुलासा देखील या संदर्भात मागितलेला आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर आयोगानं हे मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन असल्याचं देखील या ठिकाणी म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना या संदर्भात नोटीस देखील त्यांनी बजावलेली आहे. या तक्रारीची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी आहे ती राष्ट्रीय मानवाधिकार या संघटनेनं केलेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर मुंबई, महाराष्ट्र, रेरा या भागानं देखील धार्मिक आधारावर या प्रकल्पाला परवाना कसा दिला ही देखील बाब त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळं नक्की या प्रकरणाबाबत आता कशा संदर्भात प्रशासन असेल किंवा येथील राज्य शासन असेल तो या संदर्भात कशा पद्धतीनं कारवाई करते किंवा या संपूर्ण भागाची कशा पद्धतीनं चौकशी होते हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.